Welcome to Bachcha EduTech. I am Dr. Monali Patil. Today we are going to discuss about deviations from Mendel's findings. ठीक आहे, मेंडल यांनी जेवढे काही फाइंडिंग्स दिले होते, जेवढे प्रिन्सिपल्स दिले होते, लॉ ऑफ डॉमिनन्स, ऑफकोर्स रिडिस्कवरी झाल्यानंतर लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, हे जेवढं काही स्टडी केलेलं होतं मेंडल यांनी, यांचा रिडिस्कवरी झाली 1900मध्ये. ठीक आहे, मग हळूहळू मायक्रोस्कोप डेव्हलप झाले, वेगवेगळे सायंटिस्ट वेगवेगळ्या पद्धतीने ह्या मेंडेलियन जेनेटिक्सवरती काम करायला लागले आणि मग पोस्ट मेंडेलियन इरामध्ये अजून नवीन पॅटर्न लक्षात आले. पोस्ट मेंडेलियन इरामध्ये अजून नवीन नवीन इनहेरिटन्सचे पॅटर्न्स लक्षात आले. त्यालाच म्हटलं गेलं निओ मेंडेलिझम किंवा आपण सिंपल म्हणू पोस्ट मेंडेलियन कन्सेप्ट. ठीक आहे, सो जे काही लॉ ऑफ डॉमिनन्स होतं, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, यांना काही अपवाद सापडायला लागले आणि त्याचा स्टडी केला गेला. त्यालाच आपण म्हणतो निओ मेंडेलिझम किंवा पोस्ट मेंडेलियन कन्सेप्ट. मग ह्या कुठल्या कुठल्या होत्या हे सगळं आपल्या लक्षात येईलच पुढे पुढे आपण जे एक्झाम्पल घेऊ. त्याच्या आधी आपल्याला दोन कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. दॅट इज नथिंग बट इंट्राजेनिक अँड इंटरजेनिक. ठीक है, इंट्राजेनिक इज नथिंग बट बिटवीन अलिल्स ऑफ सेम जीन. ज्या काही इंटरॅक्शन अलिल्समध्ये होत आहे, सेम जीनच्या अलिल्समध्ये होत आहे, त्यांना आपण काय म्हणणार इंट्राजेनिक. याला आपण म्हणू इंटरॅक्शन्स. दोन टाईपच्या इंटरॅक्शन्स आपण बघणार. दॅट इज नथिंग बट इंट्राजेनिक अँड इंटरजेनिक. इंट्राजेनिक मीन्स व्हॉट? बिटवीन अलिल्स ऑफ सेम जीन. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की क्रोमोझोमवरती होमोलोगस क्रोमोझोम्स असतात. सो इकडे एक जीन आहे आणि इकडे त्याचाच दुसरा, इकडे एक अलील आहे आणि इकडे एक अलील आहे. ठीक आहे, सपोज हाईट ऑफ दी प्लांटचे आहे. ठीक आहे, सो ह्या दोघांमध्ये जी इंटरॅक्शन होईल त्याला तुम्ही काय म्हणाल? इंट्राजेनिक इंटरॅक्शन. मग इंटरजेनिक कशाला म्हणायचं? बिटवीन अलिल्स ऑफ डिफरंट जीन present on same chromosome or different chromosome. ठीक आहे, इथे काय आहे? सेम जीनच्या अलिल्समध्ये जे इंटरॅक्शन होते त्याला आपण इंट्राजेनिक म्हटलं. इथे आपण काय म्हणतोय? बिटवीन अलिल्स ऑफ डिफरंट जीन विच आर प्रेझेंट ऑन आयदर ऑन द सेम क्रोमोझोम ऑर आयदर ऑन द डिफरंट क्रोमोझोम. ठीक आहे, सिंपल. ही एक पेअर आहे आपल्याकडे. एक दुसरी पेअर आहे. ठीक आहे, इकडे आपले जीन आहे, इथे जीन आहे. सो यांच्यामधली इंटरॅक्शन, या दोघांच्या मधली जी इंटरॅक्शन, याला तुम्ही काय म्हणाल? इंटरजेनिक इंटरॅक्शन. किंवा यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन होणार आहे याला तुम्ही काय म्हणाल? इंटरजेनिक इंटरॅक्शन. ठीक आहे, अलिल्स ऑफ डिफरंट जीन. हा एक जीन आहे, हा दुसरा जीन आहे. यांच्यामध्ये जर इंटरॅक्शन झाली तुम्ही याला काय म्हणणार? इंटरजेनिक. हे काय? सेम क्रोमोझोमवर आहे. किंवा ह्या जीनची ह्या जीनसोबत इंटरॅक्शन झाली तरी सुद्धा त्याला तुम्ही काय म्हणणार? इंटरजेनिक. इथे काय आहे? डिफरंट क्रोमोझोमवरती आहे. ह्या इंटरॅक्शन्स असतात. इंट्राजेनिकमध्ये आपण बघणार आहे कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स, जे तुमच्या बुकमध्ये आहे. ठीक आहे, इंटरजेनिकचं म्हणाल तर पॉलिजेनिक इनहेरिटन्स जे आपण म्हणतो ते एक्झाम्पल आहे इंटरजेनिकचं. इपिस्टॅसिस इट इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ इंटरजेनिक इंटरॅक्शन. ठीक आहे, सो आपण काय बघणार आहे? कोडॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड मल्टिपल अलिलिझम. ठीक आहे, सो टू टाइप्स ऑफ इंटरॅक्शन्स आर देअर. वन इज इंट्राजेनिक. इंट्रा मीन्स द इंटरॅक्शन बिटवीन अलिल्स ऑफ सेम जीन. ठीक आहे, अलिल्स ऑफ सेम जीन, इट इज नोन ॲज इंट्राजेनिक. Intergenic means what? Between alleles of different gene present on same chromosome or present on different chromosome. So आपण काय बघणार आहे? इंट्राजेनिक इन डिटेल बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपण कोडॉमिनन्स अँड इनकम्प्लीट डॉमिनन्स स्टडी करणार आहे. ठीक आहे, सो फर्स्ट आपण स्टडी करू इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स कॉन्सेप्ट लगेच लक्षात येते. डॉमिनन्स आहे पण तो कसा आहे? इनकम्प्लीट डॉमिनन्स आहे. लॉ ऑफ डॉमिनन्स काय म्हणतो? सपोज आपण हे पॅरेंट घेतले
तर जो काही F1 असेल तर सगळे कसे असणारे, टॉल असणारे. म्हणजेच काय, एकाच पॅरेंट सारखे दिसणारे सगळेच्या सगळे प्लांट असणारे F1 जनरेशनमध्ये. ते जरी हेट्रोझायगस असले तरी पण ते कोणाला रिप्रेझेंट करताय, एकाच पॅरेंटला करतात, ज्याला आपण काय म्हटलं, डॉमिनंट. ज्याला आपण काय म्हटलं, डॉमिनंट. पण आता इथे कन्सेप्ट काय आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट आहे, कम्प्लीट डॉमिनन्स नाही आहे. म्हणजेच काय, पार्शियल एक्सप्रेशन होणार आहे. म्हणजेच तिथे काय फॉर्म होणार आहे, इंटरमिजिएट. फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. इथे काय होणार आहे, इंटरमिजिएट फॉर्म होणार आहे. ठीक आहे, म्हणजे जी F1 जनरेशन दिसेल ती याच्यासारखीही दिसणार नाही आणि याच्यासारखीही दिसणार नाही, ती इंटरमिजिएट असेल. कारण काय होत आहे, पूर्णपणे एक कॅरेक्टर दुसऱ्यावरती डॉमिनंट नाहीये, एक कॅरेक्टर दुसऱ्याला सप्रेस करू शकत नाही कम्प्लिटली. म्हणून इथे काय फॉर्म होणार आहे, इंटरमिजिएट. याचे 3 एक्झाम्पल आहेत. अंडालुसियन फाउल, सेकंड आहे 4 o'clock प्लांट, ज्यालाच आपण म्हणतो मिराबिलस जलपा. अँड नेक्स्ट आहे स्नॅपड्रॅगन फ्लावर, विच इज ऑल्सो नोन ॲज डॉग फ्लावर ऑर अँटिलिनम. ठीक आहे, वन बाय वन आता आपण हे एक्झाम्पल बघणार आहे. लक्षात आलं तुमच्या, इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजेच काय, कम्प्लीट डॉमिनन्स नाही आहे. लॉ ऑफ डॉमिनन्स काय म्हणतो की जे काही F1 जनरेशन आहे, प्युअर लाईन पासून क्रॉस केल्यानंतर, प्युअर लाईन क्रॉस केल्यानंतर जी आपल्याला F1 जनरेशन मिळते त्याच्यामध्ये फक्त डॉमिनंट कॅरेक्टरच एक्सप्रेस होतं, दुसरे कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही. जेवढे काही प्लांट्स फॉर्म होतात ते सगळे डॉमिनंट असतात. ठीक आहे, पण इथे काय आहे, इथे दोघंही दिसत नाही, इंटरमिजिएट फॉर्म होतं आणि इंटरमिजिएट आपल्याला F1 मध्ये दिसणार आहे. ठीक आहे, म्हणजे जी काही आपल्याला F1 जनरेशन मिळणार आहे ती ना ह्या पॅरेंट सारखी असणार आहे ना ह्या पॅरेंट सारखी असणार आहे, ती इंटरमिजिएट फॉर्म करणार आहे. हे सगळं कशामुळे होणार आहे, कारण एक जो काही आहे डॉमिनंट कॅरेक्टर ते दुसऱ्याला पूर्णपणे सप्रेस करू शकणार नाही, म्हणून आपण त्याला कम्प्लीट डॉमिनन्स म्हणू शकत नाही. ठीक आहे, त्याचे एक्झाम्पल काय, 3 एक्झाम्पल आहे. अंडालुसियन फाउल, 4 o'clock प्लांट आणि स्नॅपड्रॅगन. वन बाय वन आपण एक एक स्टडी करू. ठीक आहे, सो फर्स्ट आपण एक्झाम्पल घेऊ. अंडालुसियन फाउल, व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. हे काय आहे, एक चिकन ब्रीड आहे स्पेनमधली. ठीक आहे, या चिकन ब्रीडवरती स्टडी केला गेला. स्टडी केला म्हणजे काय, ॲक्सिडेंटल स्टडी झाला. जसजसे हे मेंडल्स फाइंडिंग्स आले तसतसं मग वेगवेगळ्याचे हायब्रिड फॉर्म केले गेले आणि मग कुठल्या पॅटर्न मिळतात इनहेरिटन्सचे ते स्टडी केले गेले. सो अंडालुसियन फाउल ही काय आहे, चिकन ब्रीड आहे. सो ह्या चिकन ब्रीडमध्ये काय बघितलं त्यांनी, ब्लॅक कलरची एक फाउल आहे आणि दुसरा बर्ड जो आहे तो आहे व्हाईट. व्हाईट म्हणजे व्हाईट नाही कम्प्लिटली, आपण म्हणू टिंज ग्रे कलरचा. ठीक आहे, सो ब्लॅक व्हाईट हे झाले आपले प्युअर लाईन. त्यांनी पण कुठून स्टार्ट केलं, प्युअर लाईन पासून. कारण मेंडेलियन प्रिन्सिपल काय म्हणतात, एक्सपेरिमेंट स्टार्ट करताना तुम्ही कुठून करा, प्युअर प्लांट पासून करा. सो यांनी प्युअर ब्रीड पासूनच एक्सपेरिमेंट चालू केले. सो कॅपिटल BB अँड स्मॉल BB. नेक्स्ट स्टेप काय असते आपली, गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन नंतर काय तयार होईल, हायब्रिड. त्याला आपण म्हणतो फर्स्ट फिलियल जनरेशन किंवा F1 जनरेशन. इथं त्यांना काय ऑब्झर्व व्हायला पाहिजे होतं की जेवढे काही ब्रीड्स आले, जेवढे काही आपल्याला चिकन्स इथे मिळाले त्या कशा पाहिजे होत्या, सगळ्याच्या सगळ्या ब्लॅक. बट सरप्राइझिंगली ह्या सगळ्याच्या सगळ्या होत्या ब्ल्यू. ना ब्लॅक ना व्हाईट. फॉर्मेशन कसं झालं, ब्ल्यूचं. कोण झालं इथे फॉर्म, ब्ल्यू. जेवढ्या चिकन होत्या, जेवढ्या अंडालुसियन फाउल्स होते ते सगळे कसे होते, ब्ल्यू होते. ठीक आहे, सो याला म्हटलं गेलं इनकम्प्लीट डॉमिनन्स. ठीक आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स का, कारण इथे दोघंही एक्सप्रेस होत नाही. म्हणजे कॅपिटल B इज नॉट completely dominant over small b. ठीक है, so there is formation of intermediate. There is formation of intermediate. So ही झाली F1 जनरेशन. आता आपण बघू F2 जनरेशन सोबत काय होत आहे. F1 म्हणजे काय करणार आपण आता, F2 मिळवण्यासाठी सेल्फी. कॅपिटल B स्मॉल b क्रॉस विथ कॅपिटल B स्मॉल b. There is formation of gametes. कॅपिटल B स्मॉल b. लॉ ऑफ सेग्रीगेशन. ठीक है, कॉम्बिनेशंस कैपिटल B कैपिटल B कैपिटल B कैपिटल B कौन है, ब्लैक. कैपिटल B स्मॉल b कौन आहे, ब्ल्यू. कैपिटल B स्मॉल b कौन आहे, ब्ल्यू. आणि लास्ट आहे स्मॉल b कौन आहे, व्हाईट. ठीक आहे, आता तुम्हाला फिजिकल अपीयरन्स काय दिसतं इथे, एक्सटर्नल अपीयरन्स काय दिसतं, म्हणजेच काय फिनोटाइप काय दिसतो इथे. आता मला इथे 2 प्रकारचे
फिनोटाईप नाही दिसत आहे. लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये आपण काय बघितलं, दोनच टाईपचे फिनोटाईप होते, एक तर टॉल, एक तर डार्क. ठीक आहे, एक तर येलो, एक तर ग्रीन, एक तर राऊंड, एक तर रिंकल. ठीक आहे, दोनच टाईप होते. आता इथे किती टाईपचे फिनोटाईप्स दिसत आहे आपल्याला, फिजिकल अपीअरन्स और एक्सटर्नल अपीअरन्स 3. ब्लॅक पण दिसले, ब्ल्यू पण दिसले आणि व्हाईट पण दिसले, किंवा टिंज ग्रे आपण म्हणतो. ठीक आहे, व्हाईट पण दिसले. सो ब्लॅक कॅपिटल BB, ब्लॅक किती दिसले इथे, 1, ब्ल्यू 2 अँड व्हाईट 1. आता हा फिनोटाईप काय झाला, 1:2, 2:1. जिनोटाईप काय इथे, अगेन 1:2, 2:1. कॅपिटल BB, कॅपिटल B, स्मॉल b अँड स्मॉल b. काय चेंजेस झालेले आहेत लॉ ऑफ डॉमिनन्सपेक्षा. लॉ ऑफ डॉमिनन्सनुसार इथे सगळे काय पाहिजे होते, ब्लॅक. सो कम्प्लिटली दुसरेच रिझल्ट्स मिळाले, ब्लॅक नाही, व्हाईट नाही, आपल्याला काय मिळाले, ब्ल्यू. जेवढे जनरेशन होते F1 मध्ये, जेवढे ऑप्शन मिळाले ते सगळे कसे होते, ब्ल्यू. दे आर नॉट सिमिलर लाईक दे आर वन ऑफ द पॅरेंट. ठीक आहे, सो लॉ ऑफ डॉमिनन्स इथे कुठेच अप्लाय होत नाही आहे. आपण सेल्फिंग केलं आणि आपल्याला मिळाली F2 जनरेशन. F2 जनरेशनमध्ये काय झालं, ब्लॅक पण मिळाली, व्हाईट पण मिळाली, पण ब्ल्यू पण मिळाले. इथे आपला फिनोटाईप चेंज झाला, 3:1 होता, आता आपला फिनोटाईप काय, 1:2, 2:1. सो अशा पद्धतीचे क्वेश्चन असतात की सपोज जिनोटाईप अँड फिनोटाईप इज सेम, लाईक 1:2, 2:1. इट इज द एक्झाम्पल ऑफ. आणि मग इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, डॉमिनन्स, नन ऑफ दी अबोव, बोथ A B असे ऑप्शन्स दिलेले असतात. सो ऑफकोर्स आपलं आन्सर काय असणार आहे, इनकम्प्लीट डॉमिनन्स. इट इज द एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स. किंवा एक्झाम्पलमध्ये ऑप्शनमध्ये अंडरल्युशन फॉल दिलेलं असेल, सो तुम्हाला हे आन्सर द्यावं लागेल. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट दी इनकम्प्लीट डॉमिनन्स, वन ऑफ द एक्झाम्पल दॅट इज नथिंग बट फ्रॉम अंडरल्युशन फॉल. ही चिकन ब्रीड आहे. सो त्यांनी जेव्हा हा स्टडी केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे ब्ल्यू आल्या आहेत. ठीक आहे, पण जे पोल्ट्रीवाले लोक होते त्यांनी काय केलं, घेणाऱ्या लोकांनी त्यांना लक्षात आलं की ब्लॅकची आणि व्हाईटची प्राईस खूप कमी मिळते, पण ब्ल्यूची प्राईस त्यांना जास्त मिळत होती. याची 100 मिळत असेल तर याची त्यांना 300 प्राईस मिळत होती पर kg. सो त्यांनी काय करायला सुरुवात केली, त्यांनी डिसाईड केलं की आता आपण ब्लॅक आणि व्हाईट नाही ठेवायचं, तर आपल्याकडे सगळ्या ब्ल्यू कलरचेच चिकन्स पाहिजे किंवा अंडरल्युशन फाऊल पाहिजे. मग त्यांनी काय केलं, ब्ल्यूचं क्रॉसिंग करायला सुरुवात केली. त्यांनी सगळ्या चिकन्स ब्लॅक आणि व्हाईट कलरच्या काढून टाकल्या, त्यांना मारून टाकलं आणि त्यांना काय पाहिजे होती, पुढची जनरेशन ब्ल्यूच पाहिजे होती. मग हे त्यांनी हे करेक्ट केलं का, नाही. त्यांना काय जेनेटिक्स थोडी नाही येत होतं, त्यांना जेनेटिक्स माहिती असतं तर त्यांनी नेहमी कसला क्रॉस केला असता, ब्लॅक इंटू व्हाईट केला असता, जेणेकरून सगळीच्या सगळी ब्ल्यू मिळाले असते. त्यांनी काय केलं, क्रॉसिंग कसलं केलं, याचं क्रॉसिंग केलं. त्यांना दिसत काय होतं, फक्त ब्ल्यू. त्यांना वाटतं आपण ब्ल्यू क्रॉस करतोय, सो जे काही हायब्रिड फॉर्म होतील ते सगळे ब्ल्यू असतील. पण हायब्रिड कसे तयार झाले, एक ब्लॅक, एक व्हाईट आणि 2 ब्ल्यू. म्हणजे 25% ब्लॅक, 25% व्हाईट, ज्याच्यातनं त्यांना इन्कम कमी मिळणार होतं, आणि 50% फक्त ब्ल्यू होते. ठीक आहे, त्यांना जर जेनेटिक्स माहिती असतं तर त्यांनी काय केलं असतं, कॅपिटल बी आणि स्मॉल बी क्रॉस केले असते, जेणेकरून त्यांना 100% काय मिळाले असते, ब्ल्यू मिळाले असते. इजंट इट? सो दिस इज वॉट द एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे मिराबिलस जलका अँड अँटीजेनिक, दॅट इज नथिंग बट स्नॅपड्रॅगन. दोघांचा पण सेमच आहे कॉम्बिनेशन, त्याच्यामुळे दोघं आपण एकत्र स्टडी करूया. ठीक आहे, नेक्स्ट आहे 4 o'clock प्लांट, ज्यालाच आपण म्हणतो मिराबिलिस. तुम्हाला ही नावं लक्षात ठेवावी लागणार, 3 नावं. जलका. ठीक आहे, नेक्स्ट आहे स्नॅपड्रॅगन, ज्यालाच म्हणतात डॉग फ्लावर और अँटीरिनम. ठीक आहे, अँटीरिनम मॅरिस. तुम्ही फक्त अँटीरिनम लक्षात ठेवलं तरी चालणार. ठीक आहे, सो ह्या दोघं आपण सोबत कन्सिडर करणार, कारण सेम टाईप ऑफ पिगमेंट त्याच्यावर तयार होतात. सो इथे त्यांनी स्टडी केला, इथे त्यांना ऑब्झर्व झालं की रेड कलरचे जे फ्लावर्स आहे ते त्यांनी व्हाईटसोबत क्रॉस केले, कॅपिटल RR क्रॉस विथ स्मॉल RR. ठीक आहे, पहिली स्टेप आपल्याला माहितीच आहे, गॅमेट फॉर्मेशन. मग आता F1 तयार होणार. आता तुम्हाला माहिती याचा आन्सर काय असेल, अगेन
आपण इनकम्प्लीट डॉमिनन्सच्या अंडर स्टडी करतोय, म्हणजेच डॉमिनंट कॅरेक्टर इथे एक्सप्रेस होणार नाही, पूर्णपणे पार्शियल एक्सप्रेशन देणार आहे. त्याच्यामुळे इथे काय तयार होणार आहे, इंटरमिजिएट फॉर्म होणार आहे. सिंपल लक्षात ठेवायला, कॅपिटल RR मुळे रेड कलर येतो, पिगमेंट फॉर्म होतोय स्ट्रॉंगली. ठीक आहे, सो आपण इथे कन्सिडर करू की इथे एकच कॅपिटल R आहे म्हणून थोडंसंच पिगमेंट तयार होणार आणि इकडे व्हाईट आहे. सो जे काही फ्लावर्स आले ते ऑल पिंक फ्लावर्स होते. सगळे फ्लावर्स कसे होते, सगळेच्या सगळे पिंक फ्लावर्स होते. एकही पॅरेंट इथे एक्सप्रेस झालेला नाही. फक्त फिजिकली बघायला गेलं तर, एक्सटर्नल अपीअरन्स बघायला गेलं तर आपण रेडला क्रॉस केलं व्हाईटसोबत आणि सगळेचे सगळे कसे आले, पिंक फ्लावर्स आले. अगेन सरप्राईज. ठीक आहे, मग F2 मध्ये काय झालं, आपण F2 मध्ये काय करणार, सेल्फिंग केलं, कॅपिटल R स्मॉल r इंटू कॅपिटल R स्मॉल r, म्हणजेच काय आपण घेतलं, पिंक फ्लावरचे प्लांट आणि त्याला पिंक फ्लावरचे प्लांटसोबत क्रॉस केलं. गॅमेट फॉर्मेशन होणार, कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल R स्मॉल r, बुलेट स्क्वेअर. ठीक आहे, कॅपिटल R कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल R स्मॉल r. इथे हे काय आहे, रेड. इथे हे काय आहे, व्हाईट. आणि दोन आपल्याला काय मिळाले, पिंक. 50% काय मिळाले, पिंक. अगेन आपण याचा फिनोटाईप बघणार. फिनोटाईप काय आला, 1s2 2s2 1. 1 is red, 2 are pink and 1 is white. What about genotype? It is again 1s2 2s2 1. 1 is capital R heterozygous and small r. So genotype phenotype पुन्हा सेम आला in case of both Mirabilis jalpa and dog flower or antirrhinum. ठीक आहे, सो हे दोघी एक्झाम्पलमध्ये आपण सेमच एक्सप्लेनेशन देणार, दॅट इज रेड फ्लावर इंटू व्हाईट फ्लावर. ठीक आहे, सो F1 जनरेशनमध्ये कम्प्लिटली डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक इथे ऑब्झर्व झालेली, इथे इंटरमिजिएट फॉर्म झाला. ठीक आहे, सो लॉ ऑफ डॉमिनन्सच्या अगेन्स्ट आहे हे. सो आपण म्हणू शकतो लॉ ऑफ डॉमिनन्स हे एक्सेप्शन एक्झाम्पल आहे, किंवा तुम्ही याला म्हणू शकता इंट्राजेनिक इंटरॅक्शन आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही याला म्हणणार इनकम्प्लीट डॉमिनन्स. ठीक आहे, सो दिस इज वॉट अबाउट द इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजेच काय, देअर इज फॉर्मेशन ऑफ द इंटरमिजिएट. लॉ ऑफ डॉमिनन्स काय आहे, in the F1 generation, when we start with the pure line plant, in the F1 generation, whatever offsprings are there, that is dominant one. Only one character going to express, and that character we call it as a dominant one. Other gets suppressed. ठीक है, but in case of incomplete dominance, there is the formation of intermediate. There is no complete expression of red flower. ठीक है, इथे सगळे रेड फ्लावर हवे होते, पण इथे पिंक कलरचे फ्लावर तयार झाले, सगळेचे सगळे पिंक होते. सो यालाच आपण काय म्हणतो, इनकम्प्लीट डॉमिनन्स. 3 एक्झाम्पल बघितले आपण, अंडरल्युसियन फाउल ज्याच्यामध्ये ब्ल्यू कलरचे ब्रीड्स तयार होतात. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघितलं 4 o'clock प्लांट आणि स्नॅपड्रॅगन. 4 o'clockलाच काय म्हणतो आपण, मिराबिलस जलपा. स्नॅपड्रॅगनलाच आपण म्हणतो डॉग फ्लावर, अँटीरिनम. कुठलंही नाव आलं तर तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की हे क्लासिक एक्झाम्पल आहेत इनकम्प्लीट डॉमिनन्सचे. ठीक आहे, नेक्स्ट आहे कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्स पण कसला टाईप आहे, इंट्राजेनिक इंटरॅक्शन्सचा आहे. ठीक आहे, हे सुद्धा एक्सेप्शन कशाला आहे, लॉ ऑफ डॉमिनन्सला. लॉ ऑफ डॉमिनन्स इथेही फॉलो होत नाही. सो आपण आता बघू कोडॉमिनन्स. कोऑपरेट करणार आहेत एकमेकांना. ठीक आहे, कोडॉमिनन्स दोघंच्या दोघं एक्सप्रेस होणार आहे, बोथ आर गोइंग टू एक्सप्रेस. ठीक आहे, बोथ एक्सप्रेशन ऑफ बोथ, एक्सप्रेशन ऑफ बोथ, दोघंच्या दोघं एक्सप्रेस होणार आहे. जे काही पॅरेंट आपण घेणार आहे ते दोघंच्या दोघं एक्सप्रेस होतील कुठे, F1 जनरेशनमध्ये. सो याचे एक्झाम्पल आहे, 2 एक्झाम्पल आहे. कोट कलर इन कॅटल्स आणि सेकंड एक्झाम्पल आहे ब्लड ग्रुप सिस्टीम. ठीक आहे, सो पहिले आपण बघू कोट कलर इन कॅटल. इथे काय होणार आहे, कोचा अर्थ लक्षात ठेवायचा, कोऑपरेट करणार एकमेकांना. ठीक आहे, इंटरमिजिएट नाही फॉर्म होऊ द्यायचं, आपण दोघंच्या दोघं एक्सप्रेस व्हायचं, सिम्पल लक्षात ठेवायसाठी. सो एक्सप्रेशन ऑफ बोथ. सो आपण पहिले स्टार्ट करू कोट कलर इन कॅटल्स. तुम्ही रेड व्हाईट करा किंवा ब्लॅक व्हाईट करा क्रॉस करताना. सो पॅरेंट असणारे ऑफकोर्स प्युअर लाईन सोबत आपण स्टार्ट करणार आहे. सो रेड किंवा आपण इथे ब्लॅक घेऊ तुम्हाला लक्षात येण्यासाठी. रेड घेतलं तरी चालेल. ठीक आहे, रेड कॅटल क्रॉस विथ व्हाईट कॅटल. व्हाईटचा आपण इथे साईन सेपरेट ठेवूया, WW.
तुम्ही स्मॉल लेटर्स घेतले तरी चालेल. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन फक्त आपलं कन्फ्युजन टाळायसाठी असतं, हे तुम्हाला माहिती आहे. सो आपण इथे जस्ट दुसरी ट्रायल घेऊन बघू, कारण RR आपण खूप वेळा घेतलं. ठीक आहे, BB पण घेतलं गेलं. गॅमेट फॉर्मेशन RW, तुम्हाला काय वाटतं की आता काय दिसणार? सो आपण बघतो ना आजूबाजूला अशा काही गायी असतात ज्यांच्यावरती पॅचेस असतात. सो सेम पॅचचं जे पॅटर्न आहे ते तुम्हाला इथे हायब्रिडमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, म्हणजे रेड आणि व्हाईट काऊ असेल त्याच्यावरती रेड पॅचेस असतील, किंवा पांढऱ्या कलरची गाय असेल ज्याच्यावरती लाल रंगाचे पॅचेस असतील. अशा टाईपचं पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळेल. दोघांचं एक्सप्रेशन होणार पॅच फॉर्ममध्ये. ठीक आहे, दोघांचे पॅचेस तुम्हाला गायीवरती दिसतील. तुम्ही आजूबाजूला बघाल तुम्हाला अशा गायी दिसतात की एक काळी गायी आहे त्याच्यावरती व्हाईट पॅचेस आहे, व्हाईट गाय आहे ज्याच्यावरती ब्लॅक कलरचे पॅचेस आहे, काही कम्प्लिटली ब्लॅक आहेत, काही कम्प्लिटली ब्राऊन आहेत, काही कम्प्लिटली व्हाईट आहेत. ठीक आहे, पण काहींवरती पॅचेसचं पॅटर्न दिसतं. पूर्वी काय म्हणलं जसं की त्यांना काहीतरी डिसीज झाला, पण हे डिसीज काही नव्हतं. हे त्यांचं पिगमेंट जर होतं, दॅट इज नथिंग बट द कोडॉमिनन्स. दोघी पिगमेंट एक्सप्रेस होत होते, दोघी जीन्स त्या पिगमेंटशी रिलेटेड एक्सप्रेस होत होते, म्हणून ते तसे पॅचेस आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, आता आपण बघतो गाई, आपण त्याला काही डिसीज म्हणत नाही. आता आपल्याला माहिती की हे इनहेरिटन्स पॅटर्नमुळे आहे. हे कोडॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे, जेणेकरून ज्याच्यामध्ये दोघी जीन्स एक्सप्रेस होतात, ज्याच्यामध्ये दोघी अलेलिक फॉर्म एक्सप्रेस होतात. ठीक आहे, सो बोथ रेड अँड व्हाईट गोइंग टू एक्सप्रेस, आणि इथे वेगळंच पॅटर्न तयार होतं, दॅट इज नथिंग बट इन द पॅच फॉर्म. ठीक आहे, इथे पॅचेस तयार होणार. अंडरस्टँड दिस, अँड दिस इज नथिंग बट दी कोडॉमिनन्स. सेकंड एक्झाम्पल आपण बघू, AB ब्लड ग्रुप. ठीक आहे, हे आपल्याशी रिलेटेड आहे, मजा येते शिकायला. आता A ब्लड ग्रुप आपण कशाला म्हणणार, B कशाला म्हणणार? सो हे जे काही ब्लड ग्रुप आहे हे कोण आपण कशामुळे रिप्रेझेंट करू शकतो? I जीन म्हणून. हे एक्सप्रेस करणारा जीन कुठला आहे आपल्यामध्ये? I जीन आहे. ठीक आहे, I जीनचे इथे 3 अलिलिक फॉर्म आहे. आपण मल्टिपल अलिलिझममध्ये पण हे एक्झाम्पल कन्सिडर करणार आहे, म्हणून इथे मी तुम्हाला जरा शॉर्टकट सांगते. ठीक आहे, सो I जीनमध्ये 3 अलिल्स आहेत. एक आहे IA, एक आहे IB आणि एक आहे IO. ठीक आहे, यांच्यामध्ये हे 2 डॉमिनंट आहे. आता लक्षात आलं असेल तुम्हाला, दोघी डॉमिनंट आहे, म्हणूनच आपल्याला ब्लड ग्रुप काही जणांचा ऐकायला मिळतो, दॅट इज AB ब्लड ग्रुप. आणि हा कसा आहे? रिसेसिव्ह. हा कसा आहे? रिसेसिव्ह. ठीक आहे, म्हणजेच काय, RBC वरती जे काही सरफेस अँटीजन असतात. ठीक आहे, इथे जर A टाईपचा अँटीजन प्रेझेंट असेल तर तुम्ही याला म्हणणार A ब्लड ग्रुप. RBC वरती जर B टाईपचा अँटीजन प्रेझेंट असेल, हे काय असतात? शुगर पॉलिमर असतात. ठीक आहे, सिंपल शुगर प्रेझेंट असतात सरफेसवरती RBCच्या, ज्याला तुम्ही म्हणतात अँटीजन, आणि त्या अँटीजनचं एक्सप्रेस होतं, म्हणून आपण याला म्हणणार की ब्लड ग्रुप A आहे. इथे तुम्ही म्हणणार ब्लड ग्रुप B आहे, कारण सरफेसवरती कुठले अँटीजन आहेत? B अँटीजन आहेत. जर अँटीजनच नसतील तर त्याला तुम्ही म्हणणार O ब्लड ग्रुप. ठीक आहे, मी परत हे सांगणार आहे मल्टिपल अलिलिझममध्ये इन डिटेल, पण आता आपल्याला फक्त कोडॉमिनन्स स्टडी करायचा आहे. अशा RBCs पण असतात ज्यांच्यामध्ये अशा टाईपचे RBCs असतात ज्याच्यामध्ये A पण आहे, B पण आहे, दोघांचं एक्सप्रेशन होतं आहे. दोघं पण एक्सप्रेस होणार, मला पण एक्सप्रेस व्हायचं, दोघंही म्हणतात, A पण म्हणतो, B पण म्हणतो, मी पण एक्सप्रेस होणार, B म्हणतो, मी पण एक्सप्रेस होणार. का? कारण दोघं पण डॉमिनंट आहे, दोघांमध्ये पण शुगर तयार करण्याची कॅपॅबिलिटी आहे. शुगर पॉलिमर्स दोघं पण तयार करतात, दोघंही एक्सप्रेस होणार सरफेसवरती, दोघांचाही हक्क आहे. सो जेव्हा आपण म्हणतो देअर इज फॉर्मेशन ऑफ AB ब्लड ग्रुप, हे एक क्लासिक एक्झाम्पल आहे. हे परत एक छान उदाहरण आहे, कसलं तर कोडॉमिनन्स, बोथ गोइंग टू एक्सप्रेस. एक्सक्यूज. सो I जीन जो आहे, I जीनचे 3 अलिलिक फॉर्म आहेत, IA, IB, IO. हे सगळे कशावरती असतात? RBC वरती शुगर पॉलिमर्स म्हणून एक्सप्रेस होतात. ठीक आहे, ह्या जीनपासून सिंथेसाइज होतात. जर सरफेसवरती A टाईपचे अँटीजन असतील तर तुम्ही म्हणणार की ब्लड ग्रुप काय आहे? A आहे. सरफेसवरती जर B टाईपचे अँटीजन असतील तर तुम्ही काय म्हणणार? B ब्लड ग्रुप आहे. सरफेसवरती अँटीजनच नसेल तर तुम्ही काय म्हणणार? O ब्लड ग्रुप आहे. पण सरफेसवरती जर दोघंही असतील, IA अँड IB, मग तुम्ही काय म्हणणार? AB ब्लड ग्रुप. ठीक आहे, असं नाही इथे कोणी एकमेकांवरती डॉमिनंट नाही, A आणि B दोघी सुद्धा डॉमिनंट आहे, त्याच्यामुळे दोघं पण एक्सप्रेस होणार, इक्वली ते एक्सप्रेस होणार आहे, इक्वली ते दोघांना चान्स मिळणार आहे. म्हणून हे कसलं एक्झाम्पल आहे? को डॉमिनन्स. अंडरस्टँड दिस.
म्हणजेच काय, आय ए असेल तुम्ही काय म्हणणार एक ब्लड ग्रुप आहे. पण जर असं असेल IA आणि IB तर आपण इथे काय म्हणणार AB ब्लड ग्रुप आहे. इथे आपण काय म्हणणार ब्लड ग्रुप काय आहे AB. दोघंही एक्सप्रेस होता आहेत, इक्वली दोघांना चान्स मिळतो एक्सप्रेस व्हायला. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ कोडॉमिनन्स. कोडॉमिनन्समध्ये 2 एक्झाम्पल आपण बघितले. दॅट इज नथिंग बट कोट कलर इन कॅटल्स, जिथे रेड आणि व्हाईट पॅचेस आपल्याला दिसतात कॅटल्सवरती. सेकंड आपण बघितलं AB ब्लड ग्रुप. AB ब्लड ग्रुपमध्ये आपण काय बघितलं, RBCच्या सरफेसवरती दोघीही असतील एक्सप्रेस होत, बोथ A अँड B शुगर पॉलिमर्स एक्सप्रेस होत असतील, तर ते एक्झाम्पल कसलं आहे कोडॉमिनन्सचं. बोथ एक्सप्रेस इक्वली, दोघंही एक्सप्रेस करतात स्वतःला इक्वली, इक्वल प्रपोर्शनमध्ये. हे कसलं एक्झाम्पल आहे कोडॉमिनन्स. अंडरस्टँड दिस. आता आपण बघू मल्टिपल अलिलीज. मल्टिपल अलिलिझम. मल्टिपलचा अर्थ लक्षात येतोय, अलिलिझमचा पण अर्थ लक्षात येतोय. 2 पेक्षा नक्कीच जास्त अलील असणार आहे, कारण आपण बघतो जीनचं एक्सप्रेशन नेहमी कसं असतं, अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन आर नोन ॲज दी अलील, म्हणजे ते नेहमी पेअरमध्येच असतात असंच आपल्याला माहिती होतं. पण इट इज नॉट नेसेसरी की ते नेहमी पेअरमध्येच असतात. आणि आपल्याशीच रिलेटेड एक्झाम्पल आहे, दॅट इज नथिंग बट AB ऑफ ब्लड ग्रुप सिस्टीम. ठीक आहे. आत्ताच आपण बघितलं ब्लड ग्रुपमध्ये काय आहे, आय जीन आहे. आय जीनचे किती फॉर्म आहेत, किती फॉर्म बघितले आपण 3, IA, IB आणि I. 3 टाईपचे अलिलिक फॉर्म आहे. मोर दॅन 2, वेन देर इज मोर दॅन 2 अलिलिक फॉर्म्स आर प्रेझेंट फॉर सिंगल जीन, दॅट इज नथिंग बट मल्टिपल अलिलिझम. प्रेझेन्स ऑफ व्हॉट, मोर दॅन 2 अलिल्स फॉर सिंगल जीन. एका जीनपेक्षा 2 पेक्षा जास्त अलिल्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो मल्टिपल अलिलिझम. ABO ब्लड ग्रुप आय जीन आहे. आय जीनचे किती फॉर्म आहेत 3, IA, IB आणि I. यालाच तुम्ही IO पण म्हणू शकता. ठीक आहे. सो जनरली यांचं एक्सप्रेशन कसं होतं, सो IA होमोलॉगस, IA IO कोणाचं एक्सप्रेशन होणार A ब्लड ग्रुप. इथे कोण एक्सप्रेस होणार A ब्लड ग्रुप. ठीक आहे. IB B ब्लड ग्रुप, IB IO B ब्लड ग्रुप. मी सांगितलं ना हा कसा आहे रिसेसिव्ह आहे. हे दोघं कसे आहेत डॉमिनंट आहेत. ठीक आहे. IA IB AB IO रिसेसिव्ह कधी एक्सप्रेस होतो, जेव्हा तो होमोझायगस कंडिशनमध्ये असतो तेव्हाच तो एक्सप्रेस होऊ शकतो. आता होमोझायगस कंडिशन आहे म्हणून कोण असणार आहे O इज द युनिव्हर्सल डोनर. O कारण त्याच्यावरती अँटीजन नाही आहे, त्याच्यामुळे कोणाच्याही बॉडीत गेलं तर अँटीबॉडी त्याच्यासोबत रिॲक्ट होऊ शकत नाही. युनिव्हर्सल ॲक्सेप्टर कोण आहे, रिसिव्हर कोण आहे AB, कारण त्याच्याकडे दोघी टाईप्सचे अँटीजन आहेत. ठीक आहे. सो तो पार्ट तुम्हाला गरजेचा नाही, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 3 टाईपचे काय आहेत अलिल्स आहेत. पॉसिबल कॉम्बिनेशन किती टाईपचे ब्लड ग्रुप आपल्याला मिळतात इथे 1 2 3 4 टाईपचे फिनोटाईप मिळतात. त्याच्यातून 4 फिनोटाईप्स A B AB अँड O. किती टाईपचे कॉम्बिनेशन्स आहे जेनेटिक कॉम्बिनेशन 1 2 3 4 5 6 टाईपचे. एक तर होमोलॉगस, एक तर हेट्रो, एक तर होमो, एक तर हेट्रो. कोडॉमिनन्स and the homozygous recessive one. So this is nothing but the multiple allelism. ठीक आहे. इथे काय बघितलं आपण RBC असतात. RBC वरती हे सरफेस मार्कर्स असतात जे शुगर पॉलिमर्स असतात. गॅलेक्टोसमाइन शुगर असते जी A तयार करते. ठीक आहे. सो असे सरफेसवरतीचे सगळे Aचेच अँटीजन असतील तर ऑफकोर्स तुमचा ब्लड ग्रुप काय आहे A आहे. पण सरफेसवरती जर Bचे अँटीजन्स असतील तर तुमचा ब्लड ग्रुप काय असणार आहे B. सरफेसवरती जर A आणि B दोघे असतील तर ब्लड ग्रुप काय असणार आहे AB. आणि जर सरफेसवरती मार्करच प्रेझेंट नसतील तर तुमचा ब्लड ग्रुप काय असणार आहे O. ठीक आहे. सो 3 alleles are there for I gene. For a single gene 3 alleles are there
and 3 alleles going to express 4 type of phenotype and 6 type of genotype. टाइप्स म्हणते मी, रेशो नाही सांगत. ठीक आहे. सो आता एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. मदर फादर चे ब्लड ग्रुप्स. ठीक आहे. एक तुम्हाला आता एक्झाम मध्ये क्वेश्चन मध्ये दिलेलं नाहीये की ते हेट्रोझायगस आहे की होमोझायगस आहे. सो आपण कंडिशन नेहमी कुठली घ्यायची, हेट्रोझायगसच कंडिशन आहे असं कन्सिडर करून क्रॉस करायचं. सो त्यांनी दिलेलं असेल की फादरचा ब्लड ग्रुप आहे ए. सो मी काय लिहिणार ते AO AIA IO. क्रॉस केलं मदरच्या ब्लड ग्रुप सोबत, मदरचा दिला आहे बी. सो इथे मी लिहिणार IB IO. ठीक आहे. आता आपण पुन्हा स्क्वेअर ड्रॉ करणार. गॅमिट IA IO, गॅमिट IB IO, IA IB IB IO, IA IO IO IB. ठीक आहे. म्हणजे काय ऑफस्प्रिंग असणार आहे त्यांच्यामध्ये काय पॉसिबिलिटी आहे, एक तर AB ब्लड ग्रुप असेल, एक तर AB ब्लड ग्रुप असेल, दोघंही एक्सप्रेस होत आहे कोडॉमिनन्स. डॉमिनंट एक्सप्रेस होणार IB, डॉमिनंट एक्सप्रेस होणार IA. देयर इज नो डॉमिनंट कॅरेक्टर सो O. सो पॉसिबिलिटी काय इथे, फिनोटाइप B A. सो जे ऑफस्प्रिंग आहे त्यांचा ब्लड ग्रुप आयदर A असेल, आयदर AB असेल, आयदर B असेल, आयदर O असेल. 25% पॉसिबिलिटी आहे कुठल्याही 4 पैकी कुठलाही ब्लड ग्रुप असण्याची. एक तर A ब्लड ग्रुप असेल 25% चान्स, AB असेल 25%, B असेल 25% आणि O असेल 25%. ठीक आहे. पण जर असं एक्सप्लेन केलेलं असेल, असं दिलेलं असेल की होमोझायगस आहे, पॅरेंट्स कसे आहेत, होमोझायगस आहेत, तर ही जी सिच्युएशन आहे ती कम्प्लिटली चेंज असेल. होमोझायगस म्हटल्यावर मी काय लिहिणार IA क्रॉस विथ IB IB. सॉरी आपल्याला वाचायचं आहे की तिथे दिलेलं आहे का होमोझायगस म्हटलं, हेट्रोझायगस म्हटलं की काहीच नाही म्हटलं. काहीच नाही म्हटलं तर हेट्रोझायगस घ्यायचं. म्हटलेलं असेल की होमोझायगस फादर, हेट्रोझायगस मदर, होमोझायगस बोथ दी पॅरेंट्स आर होमोझायगस, देन IA IB IB. आता काय होणार, गॅमेट फॉर्म IB IB. सो काय कॉम्बिनेशन तयार होणार, दिसते सिच्युएशन आता किती बदलली आहे. जे आपण 25% म्हणत होतो, आता सगळ्या पॉसिबिलिटीज काय होत्या आतापर्यंत 25%. आता इथे काय झालं, AB ब्लड ग्रुप, AB ब्लड ग्रुप, AB ब्लड ग्रुप. म्हणजे जे काही ऑफस्प्रिंग असणार आहे 100% त्यांचं ब्लड ग्रुप काय असणार आहे, AB. एका पॅरेंटचा ब्लड ग्रुप काय होता A, दुसऱ्याचं काय होता B. पण हे होमोझायगस होतं, त्याच्यामुळे त्यांना जे काही ऑप्शन, त्यांना जे काही चाइल्ड होईल त्याचा जे काही ब्लड ग्रुप असेल तो काय असणार आहे, 100% AB ब्लड ग्रुपच असणार आहे. हे तुम्ही डोळे झाकून सांगू शकता. पण इथे आपल्याला काय बघितलं होतं आपण, 25% सगळ्यांची पॉसिबिलिटी आहे की आयदर तिथे काय असेल, A असेल किंवा B असेल किंवा AB असेल किंवा O असेल. ठीक आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल पण असतात. सो दिस इज द टिपिकल एक्झाम्पल ऑफ मेंडेलियन मल्टिपल अलिलिझम. सो मल्टिपल अलिल्स म्हणजेच काय, मोर दॅन 2 अलिल्स फॉर अ सिंगल जीन. आपण एक्झाम्पल बघितलं ब्लड ग्रुप सिस्टीमचं, एकदम बेस्ट एक्झाम्पल याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही ड्रॉसोफिलाचं पण स्टडी करू शकता. ड्रॉसोफिलाचे जे विंग्स असतात त्यांच्यामध्ये पण खूप सारे व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळतात. एकच जीनचे वेगवेगळ्या अलेलिक फॉर्म बघायला मिळतात. ठीक आहे. वेस्टिजियल विंग्स असतात, त्याचे स्ट्रॅप विंग्स असतात किंवा रेग्युलर विंग्स असतात, त्यांच्यामध्ये पण खूप सारे एक्सप्रेशन्स, फिनोटिपिक एक्सप्रेशन्स होतात विंग्सच्या केसमध्ये. पण हे बेस्ट एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवायला पण तुम्हाला इझी आहे की आपण मल्टिपल अलिलिझममध्ये काय बघितलं, ABO ब्लड ग्रुप सिस्टीम. यांच्यामध्ये एक जीन आहे जे ब्लड ग्रुप कोट करतात, दॅट इज नथिंग बट दी आय जीन. आय जीनचे 3 अलिलिक फॉर्म आहे, IA IB आणि IO. ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये आपल्याला पॉसिबल किती फिनोटाइप मिळाले, 4. कॉम्बिनेशन्स किती मिळाले, 6. ठीक आहे. सो मल्टिपल अलिलिझम इज नथिंग बट दी अबाउट मोर दॅन 2 अलिलिक फॉर दी सिंगल जीन. कळालं तुम्हाला, इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स अँड मल्टिपल अलिलिझम. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. बाय बाय.